मुलांकडनं म्हणून घेतो आणि मुलगी शिकली तर काय होतं, काय परिणाम समाज मनावरती होतात हे पटवून देण्याचं काम आपल्याला समाजाला करायचं आहे. विद्यार्थ्यांमध्ये त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला नमूद करायचं आहे आणि असं हे अभियान जे आहे हे अभियान आपल्याला राबवायचं आहे. कारण एक समाज मन असं होतं की मुलगी जन्माला आली म्हणजे ते त्या कुटुंबावरती, त्या परिवारावरती एक संकट समजलं जायचं आणि त्यामुळे हा मुलगा जो आहे वंशाचा दिवा आहे आणि मुलाला एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट, एक वेगळं महत्त्व तत्कालीन समाजामध्ये मिळायचं आणि त्यातून एक दुष्प्रथा एक निर्माण झाली होती आणि ती प्रथा होती स्त्री भ्रूण हत्या. म्हणजे मुलीला गर्भातच मारून टाकायचं. इतका अमानुष हा प्रकार आजही समाजामध्ये काही ठिकाणी आपण पाहतो. मुलींना, गावीच्या मुली, की आजही समाजामध्ये आपण पाहतो की कुठेतरी मुलीला सापत्न वागणूक ही दिली जाते आणि म्हणून तसं न करता जेवढा मुलगा महत्वाचा आहे तेवढीच मुलगी सुद्धा महत्वाची आहे. एक मुलगी शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करते आणि म्हणून मुलींना वाचवायचं आणि त्या मुलींना चांगल्या पद्धतीचं शिक्षण प्राप्त करून द्यायचं. याच्यासाठी सरकार जे आहे, मग ते महाराष्ट्राचं सरकार असो या केंद्राचं सरकार असो, हे नेहमी प्रयत्नशील असतं. वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या अभियानातून ही एक जनजागृती निर्माण व्हावी आणि म्हणून आज आपल्या विद्यालयामध्ये या अभियानाची सुरुवात आपण करणार आहोत. आजचा पहिला जो कार्यक्रम असेल आपला तो म्हणजे आपल्याला त्या संदर्भातील एक परिपत्रक शासनाचं मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही प्रतिज्ञा आपण सर्वांनी घ्यायची आहे. कारण येणाऱ्या भावी पिढीमध्ये तुम्ही एक सक्षम नागरिक म्हणून जेव्हा समाजामध्ये उभे राहाल, एक स्वतःचं अस्तित्व, एक तुमचं स्वतंत्र असा एक परिवार आणि या सगळ्या चुकीच्या ज्या चालीरीती आहेत यांना झुगारून तुम्ही जेव्हा सक्षम नागरिक म्हणून या देशाचं, या राज्याचं प्रतिनिधित्व कराल बाळांनो, त्यावेळेस या सगळ्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत या तुमच्या मनामध्ये कुठेही असणार नाही आणि चांगला नागरिक म्हणून तुम्ही तुमची कर्तव्य जी आहेत ती पार पाडाल.